ज्या पद्धतीनं भाजपकडून प्रत्येक जागेचा सर्व्हे केला जातोय आणि महाराष्ट्रातील 48 जागांचा देखील त्यांच्याकडून सर्व्हे करण्यात आला. बऱ्याचशा ठिकाणी निगेटिव्ह सर्व्हे आल्या असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्या जागा आहेत, शिवसेनेच्या ज्या जागा आहेत, त्या कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळेच आता ही जी चर्चा आहे ती रंगत आहे. कारण जे उमेदवार आहेत, ज्यांना आपल्याला तिकीट मिळणार नाही असं वारंवार वाटत आहे, त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की भाजपकडून कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जातोय आणि आमच्या इथला सर्व्हेच निगेटिव्ह आहे असं सांगून या सगळ्या जागा ज्या आहे त्या स्वतःकडे वळता करण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय आणि सातत्यानं हा प्रयत्न पूर्वीपासून पण नाही सुरू होता. अशी खंत सुद्धा या सगळ्या खासदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती TV9ला माहिती दिलेली आहे की सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता एक नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री वारंवार आग्रही आहे. आपण पाहतोय की वर्षा बंगल्यावर सुद्धा काल रात्री 1:30 वाजेपर्यंत खलबतं सुरू होती. आज पहिली 8 नावांची जी यादी आहे ती सुद्धा जारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही क्षणी यादी सुद्धा एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जारी केली जाईल असं सुद्धा बोललं जात आहे. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांना सुद्धा विचारणार आहोत की नेमकं यामध्ये तथ्य काय. जो सर्वे झाला आणि भाजप वारंवार सांगते की या ठिकाणचा सर्वे निगेटिव्ह आहे, त्यामुळे ही जागा भाजपनं लढवावी. यामध्ये किती तथ्य? एक नाराजीचा सूर आहे, काही चिंतातूर आहेत सगळे आमदार खासदार की कशा पद्धतीनं आता पुढचं राजकारण होईल किंवा कशा पद्धतीनं आता खासदारकी लढवली जाईल? हे बघा, सर्वे जो आहे ना, सर्वेवर एवढं काही अवलंबून नसतं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की मागच्या विधानसभेला प्रशांत किशोर हे मोठे ते काय दिल्लीचे वगैरे जे आहेत त्यांनी सर्वे केला होता. उबाटा गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून सर्वे करून घेतला होता. त्याच्यामध्ये माझी जागा म्हणजे मी स्वतः त्याच्या सर्वेमध्ये C कॅटेगरीमध्ये आलो होतो. मग मी निवडून कसं आलो? म्हणजे गेल्या 2 निवडणुकीमध्ये जेवढे मला लीड नव्हती त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून आलो. 42,500 मताने निवडून आलो. म्हणून हा सर्वेवर सर्व तुम्ही अवलंबून राहू नका. सर्वे लोकसभेला सुद्धा पाहतो आपण, विधानसभेला पाहतो, मध्य प्रदेशचा सर्वे काय होता, झारखंडचा सर्वे काय होता. जर असं सर्वेवरच गेलं तर मी सत्ता गेलेत जमा होत्या. परंतु ह्या सर्वेला प्रत्येक वेळेला कारण असं दाखवता येणार नाही. आणि सर्वे हा सॅम्पल सर्वे असतो, हा काय परिपूर्ण सर्वे नसतो. म्हणून त्या सर्वेच्या आधारावर एखाद्या उमेदवाराला डावलणं हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून तुम्ही सर्वेवर राहू नका. त्या ठिकाणचे असलेल्या लोकांना, ग्राउंड लेवलला जे लोक आहेत जे आपल्याला मतदान करतात त्यांच्या भावना हे समजून घेतल्या पाहिजे. आता आम्ही पाहतो 2 दिवसापासून सर्वे आला, निगेटिव्ह आला आहे म्हणून याला आपण असं करायचं, त्याला तसं करायचं. आणि तिथलच्या हजारो कार्यकर्ते आज शिंदे साहेबाला भेटत आहेत. साहेब, आम्ही एवढ्या मताने निवडून येणार आहे. लाखोचा फिगर त्यांची येते. मग हा सर्वे कुठं, ती लाखोची फिगर कुठं? कुठेतरी मॅच झाली पाहिजे. नाही, काहीच मॅच होत नाही. म्हणून हा सर्वेचा बाऊ करण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये असलेला आपला उमेदवार कसा आहे किंवा तिथलचं जनमत काय आहे हे आपण आपल्या मनाने ठरवलं पाहिजे. आणि त्यात कुठला जर कमी बात थोडा बहुत पडत जरी असला तर त्याला आपण पिकअप कसं करू शकतो, त्याला पुढं वाढू कसं शकतो याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रत्येकाचा सर्वे मग तुमचा निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह कुणाचा आला हा सुद्धा एक प्रश्न आहे ना. म्हणून तुम्ही आता त्या सर्वेच्या याच्यात न जाता उमेदवार आपला जर चांगला असेल तर निश्चित त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा मताचं आम्ही आहोत. नक्कीच. पण ज्या कारणामुळे तुम्ही ठाकरेंची साथ सोडली तेच जर भाजप करत असेल तर मग असं सुद्धा बोललं जातं की मग इथे येऊन फायदा काय. त्यामुळे ही सुद्धा एक खंत आहे जी व्यक्त करण्यात आलेली आहे. खरं आहे यामध्ये काही तथ्य वाटतं तुम्हाला? भाजप काय करते? भाजप करणार कोण? भाजप आपल्या पक्षाचा निर्णय घेत आहे. भाजप आमचा निर्णय घेत नाही. आमचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. म्हणून शिंदे साहेब काय निर्णय घेईल तो आम्हाला बंधनकारक आहे. म्हणून तुम्ही भाजप त्याच्यात काहीतरी करतोय, भाजप काहीतरी तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतो, असे जे काही वावड्या उठवल्या जातात त्याच्यात काय अर्थ नाही. आमचा निर्णय आम्ही घेणार, भाजपचा निर्णय घेणार, राष्ट्रवादीचा निर्णय घेणार. कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची. आम्ही भाजपचा निर्णय घेऊ शकतो का, याला द्या का त्याला द्या? नाही घेऊ शकत. तसं तेही घेऊ शकत नाहीत. म्हणून ह्या बाबती एकमेकाशी निगडीत नाहीत. आमचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. नाही, पण शिवसैनिक नाराज आहेत या सर्वेवरती. एकंदरीतच ज्या पद्धतीने सर्वे केला जातोय, उमेदवार नाकारले जात आहेत, उमेदवारांची तयारी आहे, ते तिथे जास्त मतांनी निवडून येतील असा त्यांचा विश्वास आहे. पण हे सर्वेचं कारण त्यांना दिलं जात आहे. नाही, असं काही नाही आहे. एखाद्या 2 ठिकाणी निश्चित काही ठिकाणी प्लस मायनस होऊ शकतं. आणि हे तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये पहा.
कोणत्याही पक्षाचा तो असेल, भाजपमध्ये 30% लोकांच्या सीटं का कापल्या जातात? कारण की त्यांच्याबद्दलचं असलेलं जनमत खराब झालं असेल, किंवा त्यांचं कार्यक्षमता बरोबर नसेल, काम व्यवस्थित केलं नसेल, किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले असतील, किंवा आता त्याने थांबलं पाहिजे असं मत असेल, असे 3-4 कारणास्तव त्यांना साईड ट्रॅक केलं जातं. आणि म्हणून 1-2 जागे जर असं काही होत असेल तर त्यात काही गैर पण नाही. तुम्ही हेही समजू नका की एखाद्या उमेदवाराला एकदा उमेदवारी दिली म्हणजे त्याच्या अंतापर्यंत तोच उमेदवार राहील, असंही घडत नसतं. हे चेंजेस हे कालचक्र आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे चेंजेस येत राहतात आणि हे येणं हे क्रमप्राप्त आहे. आपल्या जागेची जी यादी आहे ती आज जाहीर होईल असं बोललं जाते. काल सुद्धा रात्री 1:30 वाजेपर्यंत सगळी खलबतं सुरू होती. तुम्ही स्वतः उपस्थित होतात त्या ठिकाणी. काय नेमकं घडलंय आणि आज यादी जाहीर होईल? किती जणांच्या गळ्यामध्ये उमेदवाराची माळ पडेल असं तुम्हाला वाटतं? अहो, काल जर इतक्या वेळ जर ते बसलेत तर निश्चित त्याच्यातून सर्व मार्ग निघलेत. आता ते शिवतारे प्रकरण संपलं. असे अनेक प्रकरणाचे निकाल कालच्या बैठकीमध्ये लागले गेलेले आहेत. म्हणून आज एक यादी निश्चित जाहीर होईल. ते हा पहिला टप्पा असणार आहे, फेज 1 तो असणार आहे. आणखीन 2-4 दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यामधली यादी जाहीर होईल. आणि म्हणून आता चर्चा ह्या थांबलेल्या आहेत. आता उमेदवाराची घोषणा करणं बाकी आहे. आणि मला वाटतं शिंदेसाहेब आज ते घोषणा करतील असा एकंदरीत माझा अंदाज आहे. नक्कीच. तुम्ही बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्या प्रेमाबद्दल बोलला होतात, पण प्रेमाचा विखारी रंग या ठिकाणी दिसतोय. कारण आपण पाहिलं की बच्चू कडू म्हणतायत की त्या ठिकाणाहून आम्ही त्यांच्या हरवण्यासाठी प्रचार करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अडसूळ नाराज होऊन निघून गेलेले आहेत, ते सुद्धा अपक्ष लढवतील असं म्हणतायत. युती धर्माचं पालन त्या ठिकाणी होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमचा सर्वात जास्त सर्वांना सांगणं हे असणार आहे की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे. आपल्याकडून कोणतंही पाऊल असं उचललं गेलं जाणार नाही की ज्याच्यामुळं बघा महायुतीमध्ये तुमच्यामुळं काही खडा पडला, मिठाचा खडा पडला आहे, असं आमच्याकडून होणे नाही. शक्यतो सगळं आम्ही टाळायचा प्रयत्न करू. परंतु एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एखाद्या ठिकाणी जर असं काही घटना घडली तर ती अपवादात्मक असे सगळं ठरले जाते. नसता आम्ही सगळीकडे कॉम्प्रोमाइज करून महायुती मजबूतीने कशी निवडणूक लढेल ही याच्याकडे आमचं लक्ष आहे. नक्कीच. आज शिवजयंती साजरी होते. राहुल शेवाळे आज शिवतीर्थावर होते. त्या ठिकाणी राज ठाकरेही होते. मनसेचा कार्यक्रम होता. राहुल शेवाळे बोलता बोलता बोलून गेले की तिन्ही पक्षाचं जर नेतृत्व राज ठाकरेंनी केलं तर ते आम्हाला आवडेल. याचा अर्थ नेमका कसा काढायचा? नेतृत्व तिन्ही पक्षाचं नाही, तिन्ही पक्षाच्या बरोबर जर त्यांनी नेतृत्व केलं, नेतृत्व देवेंद्र फडणवीसही करतायत, नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबही करतायत, आणि नेतृत्व जर राजसाहेबांनी केलं तर ह्याला मजबूती येईल. आपण म्हणतो ना की जो सर्व लाकडाची एकंदर जर मोड बांधली तर ती तुटत नाही, ही मोळी बांधायची आम्हाला. तर म्हणून राजसाहेबांनी सुद्धा आमचं नेतृत्व नाही तर ह्या आपल्या महायुतीचं नेतृत्व करताना जर ते पुढे आले तर आम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल आणि त्यांनी ते करावं असे आमची धारणा आहे. संजय राऊतांनी टीका केली आहे आणि ती जहरी टीका आहे. ज्यांनी 50-50 खोके घेतले त्यांनी जागेसाठी आग्रह धरू नये, स्वतःचा स्वाभिमान विकलं त्यांनी जागेसाठी भांडू नये असं म्हणतायत ते. आम्ही 50 खोके घेतले म्हणून आम्ही भांडतोय, हे मूर्खपणाचे लक्षण आहेत. स्वाभिमानाने आज प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो नाही मला लढायचं किंवा मला तिकीट पाहिजे, ही मनाची ताकद जो ठेवतो ना तो स्वाभिमानी असतो. हे यांच्यासारखे चाटुगिरी दलाल लोक ते बोलू शकत नाही. आज त्यांना हिंमत नाही त्यांच्यामध्ये. त्यांना काँग्रेसच्या विरोधात बोलता येत नाही, त्यांना शरद पवारच्या विरोधात बोलता येत नाही. कारण की हे स्वतः इतके बरबटलेले हात यांचे आहेत, हे लोकांना नावं ठेवू सुद्धा शकत नाहीत. म्हणून आता ह्या खोक्यांची गद्दारीची भाषा आम्हाला करू नका. ज्यांनी बाळासाहेबांना स्वतः विकलंय, विचार विकणं तर वेगळंच, आता बाळासाहेबांचं नाव घेणं सुद्धा ज्यांना लाज वाटते, माणसाने एक तर बसणाऱ्याने लाजावं नसता पाहणाऱ्याने लाजावं, तर हे स्वतःच इतके नंगे झालेले आहेत, यांच्याकडे पाहायला आम्हाला लाज वाटते. आता यांना नीतिमत्ता राहिलेली नाही. हे कोणत्या पक्षाचे आहेत हे ह्यांना स्वतःला माहीत नाही. यांचा देव, यांचा विठ्ठल आता शिल्वरोग झालेला आहे. ते उबाटा गटाचे नेते तर बिचारे काही बोलतच नाहीत. आणि हे जे पोपटं बोलतायत ना, या पोपटामुळं या पक्षाचा ऱ्हास झालेला आहे. म्हणून यांनी बोलत राहावं, पक्षाचा ऱ्हास करत राहावं, आणि तेच त्या शरद पवारांना पाहिजे होतं. ते हे यांच्यासारख्या या दलालापासून साध्य झालेलं आहे. म्हणून आता यांच्या स्टेटमेंटवर लोकही विश्वास ठेवत नाहीत, आणि आम्ही तर त्यांना म्हणजे घाणीत दगड मारण्यासारखा जो प्रकार म्हणतात, आम्ही त्या घाणीत दगडसुद्धा मारू इच्छित नाही.
नाही, पण एक महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्ही केलं आहे की संजय राऊत शरद पवार यांचा अजेंडा राबवत आहेत आणि काँग्रेसला कुठेतरी त्याचं नुकसान होतं आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू इच्छिता. सांगलीची जी जागा आहे त्यावरून एक कुठेतरी वाद होतो आहे. काँग्रेसचे जे नेते आहेत ते थेट दिल्लीच्या दरबारी हा विषय घेऊन जाणार आहे, कारण त्या ठिकाणी शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता नाही आहे, आमदार नाही आहे, ग्रामपंचायतीवर नाही आहे, विधान परिषदेवर नाही आहे. तर त्यामुळे एक कुठे ना कुठेतरी नाराजीचा सूर आहे आणि संजय राऊत असं म्हणत आहेत की पंतप्रधान पदाची उमेदवारी सोडणार का सांगलीच्या एका जागेसाठी. मग या स्टेटमेंटकडे कसं पाहायचं? आता सांगलीची जागा आणि पंतप्रधानाचा काय संबंध आहे? अर्थार्थी काही संबंध आहे का? राहुल गांधी सोडणार का? कारण ती जागा आम्हाला मिळालेली, आम्ही लढू इच्छितो असं त्यावर ठाम आहेत. जर ती जागा लढवली तर हे राहुल गांधी पंतप्रधान बनणार आहेत का? ज्या सांगलीमध्ये तुमचं अस्तित्व नाही, जी जागा कधी तुम्ही लढली नाही, ज्या जागेसाठी तुमचा कधी आग्रह नव्हता, तुम्ही ना शिवसेना भाजप युतीमध्ये ती जागा लढलेली नाही, ती जागा अचानक तुमच्या स्वप्नात कशी आली? हे सगळं ठरवून केलेलं आहे. सांगलीच्या जागेमुळं तिढा कसा निर्माण होईल त्यासाठी ठरवून केलेली खेळी आहे. सांगलीशी उभाठा गटाला कोणतंही प्रेम नाही आहे. तो चंद्रहार काय जो आहे केसरी, तो काही यांना काही त्यांचा काही कार्यकर्ता नाही किंवा शिवसैनिक नाही आहे ज्याच्यासाठी यांचा आग्रह आहे. परंतु हे शरद पवारांनी खेळी खेळली आणि त्याच्यामध्ये हे फसलेत. आता यांनी काँग्रेसबरोबर भांडायचं, शरद पवार दुरून मजा पाहत बसतील. म्हणून आता ही बिघाडी कशी होईल याच्याबद्दलचा सर्व प्रयत्न शरद पवार साहेब करतायत आणि ती बिघाडी आता लास्ट स्टेजला आलेली आहे. या निवडणुकीमध्ये या आघाडीचे सर्व नेते एकमेकाच्या विरोधात प्रचार करताना दिसतील. नक्की. संभाजीनगरचा एक शेवटचा प्रश्न आहे. संभाजीनगरची उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल असं तुम्हाला वाटतं आणि काही इन्कमिंग होणार आहेत का त्या निमित्तानं? इनकमिंगचं तर आता सांगता येणार नाही, परंतु ही जागा शिवसेनेकडे असणार आहे आणि त्याच्या नावाची घोषणासुद्धा लवकरच होईल. उमेदवार कोण असेल हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.